लेखन करावं, हा जो म्हणजे भैयामध्ये लिहिताना जो मी एखाद्या गोष्टीवर प्रहार केला असेल तर ती वृत्ती मला तेंडुलकरांकडून मिळाली, की तेंडुलकरांच्या लेखनातलं जे एक आणि काळा पुढचा विचार करून लिहिण्याची वृत्ती, किंवा कवितेमध्ये आरती प्रभू असतील, आपले बोरकर असतील किंवा कुसुमाग्रज, या टप्प्याटप्प्याने या सगळ्या माणसांकडून थोडं थोडं नादो महानवर आहेत. तर प्रत्येकाकडनं संस्कार होत गेले. तर त्यामुळे यातला एकच गुरु असं नाही, प्रत्येकातलं चांगलं चांगलं ते मला देत गेलं. म्हणजे पुस्तकांचे आभार, पुस्तकं ही दुसरा गुरु म्हणेन मी, कारण त्यांच्यामुळे ही सगळी मंडळी भेटली. आणि त्यानंतरही अनेक गुरु असे मी सांगेन की ज्यांच्याकडनं मी शिकलोय. म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला की ह्याला हा गुरु कसा म्हणतो. म्हणजे मी तुला सांगेन की पिंपळाचं झाड हा माझा गुरु आहे असं म्हटलं तर तुला आश्चर्य वाटेल की हे कसं काय गुरु. तर तुम्ही शिष्य म्हणून जेव्हा एखाद्या कडून काहीतरी घेण्याची वृत्ती असते, शिकण्याची वृत्ती जेव्हा तुमच्यात असते, तेव्हा गुरु कोण आहे महत्वाचं नाही, त्याच्याकडनं तुम्ही काय शिकलाय हे महत्वाचं आहे. माझ्या लहानपणीचा किस्सा आहे की आम्ही जिथे राहत होतो ज्या कॉलनीमध्ये, माझ्या आईला फुलझाडांची फार आवड होती. तर ती नियमित ती गुलाबाची झाडं आणायची, त्या कुंड्यामध्ये खतं, आणि ती अथक प्रयत्न करायची आणि ती जगायची. कधी कधी ती एखादी खूप प्रयत्न केल्यावर ती फुलं यायचीच नाही, झाडं मरून जायची. आणि हे सगळं करताना एक दिवशी मला त्या पलीकडच्या ड्रेनेज पाईपवर एक वडाचं झाड, तर मी विचार करायचो की ह्या झाडाला, पिंपळाचं झाड ते आलं होतं, तर या झाडाला कोण खत घालत असेल. मग ते हळूहळू ते मोठं झालं. मग तिथल्या माणसाने की तो ड्रेनेज पाईप ते फोडेल म्हणून त्यांनी ते काढून खाली फेकून दिलं. तर ते झाड तिथेही तगलं. आणि मग मी बघत होतो की इकडे ही कुंडीतली झाडं मरत होती, पण ते झाड हळूहळू वाढत होतं. मग त्यांनी कंपाऊंड वॉल पकडली आणि आम्ही तिकडनं शिफ्ट झालो. काही वर्षापूर्वी मी तिथे गेलो होतो, तो बऱ्यापैकी मोठं पिंपळाचं झाड झालं होतं आणि त्याखाली मुलं खेळत वगैरे होते. तर मला तो पिंपळाचा आदर्श वाटला. तर त्या झाडाला मी यासाठी गुरु म्हणतो की विपरीत परिस्थितीत, म्हणजे तुमच्या सगळी परिस्थिती तुमच्या विरोधात असतानाही कसं टिकून राहावं आणि आपल्या प्रगती कशी करावी, हा आदर्श मला त्या पिंपळाने दिला. म्हणून मी त्या पिंपळाला झाडाला, म्हणजे मी माझ्या लेखनात बऱ्याच वेळा लिहिलं होतं की माझा आदर्श पिंपळाचं झाड आहे. पण कोणत्याही परिस्थितीत, अगदी सगळा समाज, सगळी हे तुमच्या विरोधात असेल तर तुम्ही जिद्दीने लढलात ना, तर चिकाटी पिंपळाच्या झाडाकडनं घेतली तर तो माझा गुरु आहे. किंवा कॅमेरा हा गुरु मी म्हणतो, कारण मी फोटोग्राफी करतो, पण सगळ्यात आधी कॅमेराला मी गुरु केला होता. तर आता निर्जीव वस्तू तुझा गुरु कसा असं विचारलं तर त्याचा एक किस्सा होता की आम्ही पिकनिकला गेलो होतो आणि एका मित्राचा SLR कॅमेरा पडला होता समोरून. मी त्याला डोळा लावून बघितलं तर ते काहीच दिसत नव्हतं. क्लिक काय करणार, कारण एक तर तो महागडा कॅमेरा. आम्ही झोपला मी ते हळूच तो झोपला असं बघून तो डोळ्याला लावला आणि त्यातून बघत होतो. तर काही कचरा वगैरे पडलेला होता आजूबाजूला पिकनिकच्या स्पॉटला. ते डबे आणि ते काय म्हणतात आपण, पेप्सीचे टीन वगैरे होते. पण मी त्या लेन्सला जेव्हा फिरवली ती लेन्स, तर एक छान सुंदर असं गवताचं फुल मला दिसलं. तर मी विचार केला गवताचं फुल आलं कुठून. मी कॅमेरा काढून बघितलं, मला दिसत नव्हतं, कारण ती लेन्स मला वाटतं 70-300 लेन्स होती. तर लांबचं गवताचं फुल नुसत्या डोळ्याने ते दिसत नव्हतं, सगळा कचरा होता. त्यातून बघितलं का दिसत. 3-4 वेळा केल्यावर मी ते फुल फोकस केलं आणि क्लिक केलं. तर त्या कॅमेऱ्याने मला एक खूप मोठी शिकवण ही दिली की आयुष्यात नको असलेल्या अनेक गोष्टी तुमच्या आजूबाजूला असतात, पण तुम्ही तुमच्या ध्येयावर जर फोकस केलात ना, तर सगळ्या नको असलेल्या गोष्टी तुमच्यासाठी गौण ठरतात. आणि दुसरं असं की तुम्हाला हवा असलेला आनंद जो आयुष्यात, तो तुमच्या आजूबाजूला असतो, फक्त त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. हे 2 गोष्टी मला कॅमेराने शिकवल्या आणि त्या मला आयुष्यात खूप उपयोगी पडल्यानंतर. आताही मी अगदी गर्दीत एखाद्या गाण्याची ट्यून दिली तर, म्हणजे गाडीत प्रवासात कुठेही मी कॉन्सन्ट्रेट होतो. त्याचा माझा आदर्श तो कॅमेरा आहे की त्याने जो फोकसिंगचा ते सेन्स मला दिला. तर कॅमेरा हा दुसरा गुरु आहे. असे काय अनेक गुरु मिळतात. त्यामुळे यातल्या कुणाकुणाचे आभार मानावेत कळत नाही की अगणित गुरु आहेत आणि प्रत्येक जण माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. तुझ्या नावातच गुरु आहे, पण या गुरुची परिभाषा तुझ्यासाठी काही आहे का? गुरु म्हणजे तेच म्हटलं की जो संस्कार करेल, जो मार्ग दाखवेल आणि तुम्हाला शॉर्टकट सांगणार नाही. म्हणजे तुम्हाला मुळात खूप जण म्हणतात की, म्हणजे आध्यात्मिक गुरु पण असतात काही लोकांचे, पण काही जण म्हणतात की हा वादाचा मुद्दा आहे की मी असं सांगितलं की त्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि माझी सगळी संकट नाहीशी झाली. तर मला वाटतं की असे गुरु नको, पण गुरु असावं की त्याने तू संकटात जा, फेस कर, शॉर्टकट्स नाही आहेत, फक्त मी तुला झुंजायची ताकद देतो. तू असा गुरु असावा की तुम्हाला कुबड्या देणारा नसावा की ही कुबडी आत्ता घे आणि उडून जा. तर नाही, या पाण्यातून तू जा, तू फील कर, नेक्स्ट टाइम तुला जाताना तो त्रास होणार नाही. असा गुरु असावा की जो योग्य मार्गदर्शन करेल. जो चमत्कार करणारा गुरु मला मान्य नाही कधीच.
की तुम्हाला तो घडवेल, तुमच्यावर संस्कार घडवेल. मातीपासून भांड बनवण्याचा जो कुंभार असतो तर तुम्हाला तो पूर्ण आकार देतो की नेक्स्ट टाइम जेव्हा तुमच्यावर तो प्रॉब्लेम येईल तेव्हा तुम्हाला म्हणजे शॉर्टकट गुरु हे कसे असतात की मला गाईडचं मागचं पान बघून उत्तर बघण्यासारखे असतात. तो तुम्हाला अभ्यास शिकवत नाही, तो शेवटचं पान. तर गाईड हा कधीच गुरु नसतो, शिकवणारा गुरु हा योग्य असतो असं मला वाटतं. त्यामुळे माझी गुरुची परिभाषा आहे की तुम्हाला जो घडवेल म्हणजे ते घण घालून तुम्हाला आकार देईल तो खरा गुरु असं मला वाटतं. मग या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जसं तू म्हणास की तुझे खूप गुरु आहेत, पण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या एखाद्या गुरुला तुला काही आमच्या कॅमेरा थ्रू C24 तास तर्फे काही संदेश किंवा काही आभार प्रकट करायचे असेल तर तू करू शकतेस. नाही, मी एका याच्यासाठी एक गाणं लिहिलं होतं. तो थॉट हा होता की गुरुदक्षिणा, आणि माझ्या विजन प्रमाणे लिहिलं होतं की माझे इतके गुरु आहेत की कुणाला मी आता मला सांगितलं की तू गुरुदक्षिणा दे तुझ्या एका गुरुला, तर यातल्या एवढ्या गुरूंनी माझ्यावर संस्कार केले, त्याला कुणाला काय गुरुदक्षिणा द्यावी हा मला प्रश्न पडला. आणि त्यातून मी काही शब्द लिहिले होते, माझ्याकडे आहेत, मी वाचून दाखवतो खास Z24 तासच्या प्रेक्षकांसाठी. ते शब्द असे आहेत: विद्या कला शास्त्रे किती, व्यवहार अन व्यापारही. विद्या कला शास्त्रे किती, व्यवहार अन व्यापारही. देई गुरु ज्ञानासवे, या मातीला आकारही. गुरुवंदनी गुरुपूजनी, ध्यानी मनी अनजीवनी. गुरु मंत्र जो गुरुने दिला, आजन्म तो संजीवनी. गुरु आपला जो थॉट देतो, मला वाटतं आयुष्यभर आपल्या बरोबर राहतो. गुरु असतो नसतो, ते जातात असतात, गुरु बदलत राहतो, पण त्याने दिलेला थॉट हा आपल्या बरोबर कायम असतो. म्हणून तो संजीवनी सारखा असतो, त्या संकटकाळी तो आपल्याला आठवायला हवा. तर गुरुवंदनी गुरुपूजनी, ध्यानी मनी अंजीवनी. गुरु मंत्र जो गुरुने दिला, आजन्म तो संजीवनी. होऊ कसा उतराई मी, दाटून आल्या भावना. त्या भावनांचे फुल हे तुझं अर्पितो गुरुदक्षिणा. असं म्हणजे त्या भावनाच एक गुरुदक्षिणा म्हणून अर्पू शकतो मी, असा एक तर त्याचा थॉट होता. थँक्यू सो मच गुरु, आमच्याशी एवढ्या मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्याच्याबद्दल धन्यवाद. कलाकारांच्या गुरुपौर्णिमेची ही साधना अशीच सुरू राहणार आहे. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा गुरु देवो भव. माझा भरवसा नसाका, कारण त्याच्या पाण्यात आहेत आवश्यक मिनरल्स. नसाका, प्या हेल्दी, रहा हेल्दी. तुमचं स्वतःचं नसाका. जपानी तेल आपल्या खास सणांच्या सोबतीसाठी. जपानी तेल आपल्या खास सणांच्या सोबतीसाठी. शारंगधर सुखसारक वटी सकाळी पोट. शारंगधर सुखसारक वटी सकाळी पोट. शारंगधर सुखसारक वटी चूर्णाला आता राम राम. अस्वच्छ हात डेटॉल करते साफ. तळहात सोडून हातांच्या पाठी, बोटांच्या वरती आणि खालती, मग पाण्याने धुवा. डेटॉलने गायब किटाणू सारे सुरक्षित हात तुमचे. आता आणखी मजेदार कूलिंग क्रिस्टल्स असलेला नवीन हॉल्स, थंड श्वासांचा ब्लास्ट. आज कॅन्सर हा जीवघेणा आजार राहिलेला नाही. पौष्टिक आहार आणि योग्य औषधोपचारानं कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरचा समूळ नाश होऊ शकतो. चला या जगातून कॅन्सर नष्ट करण्यासाठी लढूया. DS रिसर्च सेंटर, 32 कॉर्पोरेट अव्हेन्यू, अंधेरी ईस्ट, मुंबई 93. हा बघा आलाच. हॅलो अंकिल. अभिनंदन. माझ्या रघुला तुझ्याविषयी फार आदर वाटतो. हा त्याचा बायोडेटा. अजय, प्रमोशनची मिठाई विसरलास ना? पण तुझ्या ऑफिस मध्ये माझ्यासाठी काय असेल तर प्लीज. अजय दादा, दादा माझ्यासाठी पण काहीतरी कर ना. लाईफ एकदम T20 होईल असं तुझ्यासारखं. तेच कर जे मी केलं. जेट किंग हार्डवेअर अँड नेटवर्किंग इन्स्टिट्यूट. यशस्वी व्हा. कोणत्याही कलेमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी जी एकाग्रता, जे समर्पण लागतं, त्याची शिकवण गुरूंकडून मिळते. आपल्या गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिलं त्याची परतफेड करणं तर शक्य नसतं. मग काय करायचं, असाच प्रश्न पडला अभिनेत्री उर्मिला कानेटकरला. आणि तिनं आपल्या गुरूंना खास सरप्राईज द्यायचं ठरवलं. कसं, तुम्हीच पहा.
नमस्कार, मी उर्मिला कानेटकर. आज मी आले माझ्या गुरुकुलमध्ये म्हणजेच अर्चना नृत्यालय. अर्चना नृत्यालय हे स्थान जिथे मी लहानपणापासून गेली 15 वर्ष किंबहुना त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त इथे येऊन मी कथ्थक शिकले. माझ्या गुरु श्रीमती आशाताई जोगळेकरांबरोबर त्यांचा सहवास मला लाभला. याबद्दल मी खरंच खूप बरं वाटतं मला. आणि आजचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरुची पूजा करण्याचा दिवस असतो. त्यामुळे आज माझ्या गुरूंची तुमच्याशी ओळख करून देण्यासाठी मी इथे आलेले आहे. चला तर मी माझ्या गुरूंना भेटूया ज्यांनी मला घडवलं. ये उर्मिला ये मावशी, गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. काय चाललंय शूटिंग? शूटिंग मधनं जरा सवड मिळाली आहे म्हणून. आणि आजच्या दिवशी काढायलाच पाहिजे. तुम्हाला सगळ्यांनाच मावशी ह्या आमच्या सगळ्यांच्या सर्वे सर्वा आणि सगळ्या जगाच्याच मावशी म्हणून त्या आता ओळखल्या जातात. मावशींबद्दल सांगायचं झालं तर मी मावशींकडे अगदी 6वीत असल्यापासून येते. मला आठवत आहे आता त्याला मला वाटतं 15-17 वर्ष झाली असतील. पण मावशी आणि त्यांच्या विद्यार्थिनींमधलं जे नातं असतं ते इतकं स्ट्रॉंग असतं आणि इतकं स्ट्रॉंग होत जातं की आम्ही त्यांना विसरूच शकत नाही कधी. कुठली नृत्यशैली शिकतो ना आपण त्यावेळेला त्याच्यामध्ये भाव शिकावेच लागतात, नाहीतर ते कवायत होईल. आणि अशाच तऱ्हेनं तिचं प्रशिक्षण झालेलं आहे. ते नकळत झालेलं शिक्षण असं म्हणावं तर. असे तुम्हाला काय वाटतं म्हणजे आतापर्यंतचा माझा प्रवास मी कशी ग्रो होत गेले ते आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे ज्या वेळेला आलीस क्लासमध्ये इतर मुलींच्या सारखीच आली, सुरुवात तशीच केली, परंतु शिकताना शिकायची जी इच्छा होती आणि त्यासाठी लागणारी विल पॉवर तुझ्यापाशी होती आणि त्याचा उपयोग शिकताना तुला झाला. मायलेकींचं प्रेम असतं तसं गुरु आणि शिष्या यांचं प्रेम एक वेगळंच असतं. तसे हे प्रेम मला मिळाले आहे. एक गोष्ट मला आवर्जून सांगायची वाटते की जेव्हा माझं सिरियलचं शूटिंग वगैरे असायचं तेव्हा मला क्लासमध्ये यायला जमायचं नाही किंवा माझे खूप खाडे व्हायचे. तेव्हा मावशींचं खूप चिडचिड व्हायची माझ्यावरच, त्यांची खूप चिडचिड व्हायची. पण तेव्हा मला कुठेतरी जाणवायचं की ती चिडचिड आउट ऑफ त्यांना खूप वाटतंय की मी यावं आणि मी हे परस्यू करावं आणि माझ्यात ते टॅलेंट आहे म्हणून ते परस्यू करावं. आणि त्याच्यामुळे मी ते खूप पॉझिटिव्हली घेतलं. आणि मला जेव्हा जेव्हा शक्य झालं, आता माझी काही सिरियल चालू नाहीये पण फिल्मच्या किंवा बाकीच्या वेळात वेळ काढून म्हणून मावशींसाठी नेहमी मी हजर असते. त्यात जेव्हा केव्हा बोलवतील तेव्हा मी कायम हजर असते. मावशी, तुमच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आहे. माझ्या एका फिल्म मधलं गाणं आहे. म्हणजे लोकांच्या दृष्टीने ते नॉन डान्स नंबर असं मानलं जातं पण खूप सुंदर गाणं आहे. धूसर म्हणून माझी एक फिल्म अमोल पालेकरांबरोबर मी ही फिल्म केली.
ते गाणं माझ्या पिक्चराइज केलंय, बेला शेंडेंनी ते गायलंय. खूप सुंदर काव्य आहे त्याचं आणि मला ते पिक्चराइज करतानाच खूप आवडलं होतं आणि त्याच्यावर काहीतरी करावं असं वाटलं होतं.